हॅलो स्टुडंट्स, तुम्ही सगळ्या विद्यार्थिनींनी 12वीच्या परीक्षेमध्ये जी काही मेहनत केली त्यानुसार तुमचा जो रिझल्ट आलेला आहे आणि तुम्ही सगळ्यांनी 12वी वर्ग उत्तीर्ण केलेला आहे, जी अत्यंत महत्त्वाची परीक्षा मानली जाते. आणि 12वी उत्तीर्ण झाल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप खूप अभिनंदन. जी मेहनत तुम्ही केली त्या बरहुकूम तुम्हाला मार्क्स मिळाले असतील आणि जर ते मनासारखे नसतील मिळाले तर आता तुम्ही फर्स्ट इयरला ॲडमिशन घ्याल तेव्हा अधिक मेहनतीने, कारण तुम्हाला पुन्हा संधी आहे स्वतःला प्रूव्ह करण्याची, तर तुम्ही अधिक मेहनतीने आणखीन जास्त अभ्यास करून तुमच्या करिअरसाठी, तुमच्या भविष्यातल्या ज्या काही तुमच्या योजना असतील, तुमचे काही प्लॅन्स असतील की तुम्हाला BA करून नंतर पुढे काय करायचं आहे, त्या सगळ्यांसाठी तुम्ही खूप मेहनत करायची आहे आणि त्या सगळ्यांसाठी तुम्हाला शुभेच्छा. मला तुम्ही ओळखलं असेलही नसेलही, मी प्राध्यापक डॉक्टर अमृता भुसकुटे. मी आपल्या श्रीमती बिंजाणी महिला महाविद्यालयातच मानसशास्त्र हा विषय शिकवते, BAला म्हणजे ग्रॅज्युएशनला, सिनियर कॉलेजला. आणि तुमच्यापैकी काही जणांना मी IQAC कोऑर्डिनेटर म्हणून माहीत असेल, कारण आपली NAAC व्हिजिट झाली त्यावेळी तुमच्याशी इंटरॅक्शन झालं असेल. काही जणांना मी कम्प्युटर लॅबचं चार्ज माझ्याकडे आहे, सो कम्प्युटर लॅबच्या मॅडम म्हणून माहिती असेल, कारण तुमच्यापैकी कोणी मासूमचा कोर्स केला असेल मागच्या वर्षी कम्प्युटरचा, किंवा यावर्षी चिटणवीस ट्रस्टतर्फे आपण क्लास घेतला त्यावेळी आपलं कधी बोलणं झालं असेल, तर त्या उद्देशाने तुमची माझ्याशी ओळख झाली असेल, किंवा चेहरा तर अर्थातच कॉलेजमध्ये तुम्ही बघितला असेल असं मला वाटतं. पण आज मात्र मी तुमच्याशी बोलणार आहे ते तुम्हाला आता BA फर्स्ट इयरला जेव्हा ॲडमिशन घ्यायची आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तुम्ही पेपरमध्ये वाचलं असेल, आपण कॉलेजमध्ये पण तुम्हाला सगळ्यांना सांगितलेलं आहे की यावर्षी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाप्रमाणे नागपूर युनिव्हर्सिटीशी संलग्नित असलेल्या, म्हणजे जसं आपलं कॉलेज नागपूर युनिव्हर्सिटीच्या अंडर येतं तसं नागपूर युनिव्हर्सिटीच्या अधिपत्याखाली येणाऱ्या आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, इंजिनिअरिंग, D.Ed, B.Ed अशा सगळ्याच, किंवा लॉ कॉलेज असेल, अशा सगळ्याच कॉलेजमध्ये जो डिग्रीचा अभ्यासक्रम आहे, म्हणजे पदवी अभ्यासक्रम आहे, जसं आपण BA करतो आहे, त्या सगळ्या अभ्यासक्रमांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची जी संरचना आहे विषयांची किंवा परीक्षेची ती लागू झालेली आहे. आणि म्हणून तुम्हाला आता BA फर्स्ट इयरला जेव्हा तुम्ही आता सोमवारपासून तुम्हाला मार्कलिस्ट मिळेल आणि तुम्ही ॲडमिशनसाठी येणार आहे, तर तुम्हाला त्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाप्रमाणे कुठले विषय घेता येत आहेत, किंवा तुमची डिग्री 3 वर्षाची नसणार आहे, आता 4 वर्षाची असणार आहे. अर्थात तुम्ही 3 वर्षानंतर पण डिग्री पूर्ण करून बाहेर पडू शकता. 4 वर्षानंतर तुम्हाला ऑनर्स डिग्री म्हणजे काही वेगळ्या प्रकारची डिग्री आणखीन मिळणार आहे. आणि त्याचा मुख्य फोकस जो आहे या सगळ्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांचा, हा काही ज्या मागच्या प्रकारच्या शैक्षणिक रचनेमध्ये जे काही दोष होते किंवा त्याच्या ज्या काही लिमिटेशन्स होत्या त्याचा विचार करून या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये विद्यार्थ्यांना त्यांना आवडणारे विषय, त्यांना येणारी कला, त्यांच्यामध्ये ज्या क्षमता आहेत त्यांचा पूर्णपणे विकास व्हावा आणि पूर्णपणे करिअरसाठी त्यांनी तयार व्हावं, या दृष्टीने काही बदल केलेले आहेत. तर आज मी तुमच्याशी त्याच संदर्भामध्ये तुम्हाला काही गोष्टी समजावून सांगण्यासाठी म्हणून हा व्हिडिओ बनवते. हा व्हिडिओ म्हणजे माझं बोलणं झाल्यानंतर एक पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन बनवून की त्याच्यात सगळ्या गोष्टी लिहून मी रेकॉर्डिंग याला सोबत अटॅच करते आहे, त्यातून तुमच्या लक्षात येईल. मला असं वाटतं की या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये मुलांना जो विषय त्यांच्या करिअरसाठी निवडायचा आहे त्याच्या अनुषंगाने ज्या पद्धतीने बऱ्याच प्रमाणामध्ये सिलॅबस आम्ही बदललेला आहे, नव्याने बनवलेला आहे. म्हणजे मला हेवा वाटतो आहे की मी आता शिकत असते तर तुमच्याप्रमाणे मला पण खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या असत्या, ज्या माझं BA, MA, MPhil सगळं झाल्यानंतर मला मुलींना शिकवण्यासाठी किंवा स्वतःच्या करिअरमध्ये आवश्यकता पडली तेव्हा जे मी शिकले, करत गेले आणि शिकत गेले, ते मला ग्रॅज्युएशनला शिकायला मिळालं असतं जर मी तुमच्यासोबत आत्ता शिकत असते तर. इतका सुंदर अभ्यासक्रम या NEPच्या निमित्ताने, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांच्या निमित्ताने सगळ्याच विषयांचा बनलेला आहे. तर तुम्हाला पहिल्यांदा मी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची रचना कशी आहे, म्हणजे तुम्हाला विषयांची निवड कशी करायची आहे, परीक्षा कशी असणार आहे, असेसमेंट कसं असणार आहे, त्याबद्दल सांगणार आहे या व्हिडिओमध्ये. आणि नंतर कारण की तुम्ही सायकॉलॉजी तुमचं सगळ्यांचं 12वीमध्ये होतं, तर सायकॉलॉजी आता तुम्ही जेव्हा BA फर्स्ट इयरला घ्याल, मानसशास्त्र विषय घ्याल, तेव्हा त्याच्यामध्ये काय काय तुम्हाला शिकायला मिळणार आहे. म्हणजे जे मी म्हणते की करिअरसाठी तुम्ही त्या 4 वर्षांमध्ये सायकॉलॉजी शिकून पूर्णपणे तयार व्हाल, म्हणजे नक्की काय, किती डेप्थमध्ये जाऊन किती वेगवेगळे विषय सायकॉलॉजीमध्ये तुम्हाला शिकायला मिळणार आहेत. नवीन तुम्हाला सायकॉलॉजीच्या वेगवेगळ्या शाखांमध्ये खूप डीपमध्ये जाऊन शिकायला मिळणार आहे, संधी मिळणार आहे. त्याच अनुषंगाने तुम्हाला काही स्किल डेव्हलपमेंट कोर्सेस शिकायला मिळणार आहे, जे तुमच्या BA फर्स्ट इयरचा, सेकंड इयरचाच पार्ट असतील. असं नाही की कॉलेजनी ऑर्गनाईज केला आहे
तर तुम्हाला इच्छिक आहे, घ्यायचं असेल तर घ्या, नाही पण तुमच्या BAच्या अभ्यासक्रमाचाच भाग म्हणूनच तुम्हाला काही कोर्सेससुद्धा करायचे आहेत, त्या सगळ्यांची माहिती मी या व्हिडिओमध्ये देते आहे. आणि सध्या मी हा व्हिडिओ सायकोलॉजीच्या विद्यार्थिनींसाठीच बनवलेला आहे, कारण तुमच्यापर्यंत तो विषय नीट पोहोचावा म्हणून. सोमवारी तुम्हाला सगळ्यांना कॉलेजमध्ये बोलवलेलं आहे, तुमच्या ग्रुपवरती नोटीस आलेली आहे, तेव्हा या पॉलिसीबद्दल सगळ्याच विद्यार्थिनींना आपण एक्सप्लेन करून सांगणार आहोत. आणि नंतर तुमचे जे कोणते आवडीचे विषय असतील त्या दृष्टीने शिक्षकांना भेटूनसुद्धा तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता. फर्स्ट इयरच्या ॲडमिशनसाठी मी स्वतः, त्यानंतर पॉलिटिकल सायन्सच्या चारुता जोशी मॅडम, इंग्लिशच्या गजघाटे मॅडम आणि गुप्ता मॅडम, फर्स्ट इयरच्या ॲडमिशनसाठी आम्ही रूम नंबर 1मध्ये तुम्हाला दिसू. त्यामुळे सोमवारी कॉलेजला आल्यानंतर पण तुम्हाला जर काही अडचण असेल, जे तुमचं ब्रीफिंग होईल आधी हॉलमध्ये त्याच्यानंतर, किंवा जी काही व्यवस्था असेल, किंवा हा व्हिडिओ ऐकल्यानंतर पण तुम्हाला जर काही शंका असेल तर तुम्ही निश्चित रूम नंबर 1मध्ये येऊन आम्हाला विचारा. तुमच्या ज्या ज्युनियर कॉलेजच्या टीचर्स आहेत तुम्ही त्यांना पण संपर्क करू शकता, त्यांच्या पण मदत घेऊ शकता. पण ही राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे जे काही बदल आहेत हे आम्ही सिनियर कॉलेजचे सगळे प्राध्यापक त्यातून गेलेलो असल्यामुळे आम्ही जास्त स्पष्ट करून सांगू शकू. त्याच्यामुळे तुम्ही रूम नंबर 1मध्ये येऊन आमच्याशी निश्चित संपर्क करा. आता यापुढे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने जे काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या समजावून सांगते आहे. आणि नंतर आपला जेव्हा तुम्ही सायकोलॉजी विषय घ्याल तेव्हा तुम्हाला पूर्णपणे काय काय शिकायला मिळणार आहे ते सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगते आहे. तर व्हिडिओ थोडासा लांबेल, पण माझी इच्छा आहे की तुम्ही सर्व विद्यार्थिनींनी तो मन लावून ऐकावा. तुमच्या इतर कोणी विद्यार्थिनी जर या विषयामध्ये इंटरेस्टेड असतील तर त्यांना तुम्ही रूम नंबर 1मध्ये माझ्याशी भेटायला नक्की पाठवा. ठीक आहे, तर पुढचा व्हिडिओ ऐका, त्याच्यावर शांतपणे विचार करा. एव्हरीवन, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व अफिलिएटेड लग्नित महाविद्यालयांमध्ये आणि सगळ्याच विद्याशाखांच्या महाविद्यालयांसाठी सत्र 2024-25 पासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने जी नवीन शैक्षणिक संरचना लागू होते आहे त्या निमित्ताने या व्हिडिओमध्ये काही गोष्टी स्पष्ट करण्याचा मी प्रयत्न करते आहे. शैक्षणिक धोरण 2020 नुसार मानसशास्त्र विषय घेऊन BA करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आवश्यक माहिती, म्हणजे मानसशास्त्रामध्ये कुठले पेपर, जर तुम्ही मानसशास्त्र विषय मेजर, मायनर किंवा ओपन इलेक्टिव्ह म्हणून घेतलात तर त्यात तुम्हाला कुठले विषय, कुठल्या मानसशास्त्राशी संबंधित क्षेत्रांविषयी तुम्ही शिकू शकाल, कुठल्या स्किल्स तुम्हाला शिकायला मिळतील, त्या तुमच्या करिअरसाठी कशा उपयोगी ठरतील, अशी आवश्यक माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. शैक्षणिक धोरण 2020 नुसार विषयांची रचना आणि निवड करण्याची पद्धत कशी असेल हे आपण आधी बघूया. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये सगळ्यात अधिक वेळा तुम्हाला जी टर्मिनॉलॉजी ऐकायला मिळेल ती म्हणजे काही विषय हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाप्रमाणे कुठल्याही कोर्समध्ये प्रवेश घेताना तुम्हाला काही विषय मेजर म्हणून ऑफर केले जातील. त्यापैकी एक विषय हा तुम्हाला मेजर विषय म्हणजे प्रमुख विषय म्हणून निवडायचा आहे. हा जो विषय तुम्ही मेजर म्हणून घ्याल तो पूर्ण 8 सेमिस्टर तुम्ही शिकाल. आता इथे 8 सेमिस्टर हा उल्लेख का बरं आहे, तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाप्रमाणे जशी आतापर्यंत आपली BAची डिग्री ही 3 वर्षाची होती, फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि फायनल इयर, थर्ड इयर, त्याऐवजी आता BAची डिग्री ही 4 वर्षाची असणार आहे आणि प्रत्येक वर्षाला 2 सेमिस्टर अशा रीतीने तुम्ही एकूण 8 सेमिस्टर शिकणार आहात. आता हे पूर्ण 8 सेमिस्टर शिकणं आवश्यक आहे का, तर विद्यार्थ्यांची, कारण आपल्याकडे बरेच विद्यार्थी हे काही कुठे काम करून शिकत असतात, बऱ्याच विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण करून लवकर कुठे जॉब घेण्याची घाई असते, तशी परिस्थिती असते, किंवा दुसऱ्या काही कारणामुळे शिक्षण मध्ये सोडावं लागतं. तर या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये ही अतिशय कमाल गोष्ट आहे की तुम्ही फर्स्ट इयर पूर्ण केल्यानंतर सुद्धा सर्टिफिकेट घेऊन, म्हणजे BA मध्ये हा विषय घेऊन तुमचं सर्टिफिकेट कोर्स झालेला आहे अशी मार्कशीट घेऊन तुम्ही शिक्षण सोडू शकता. जर तुम्हाला पुन्हा शिकायचं असेल तर तुम्ही सेकंड इयर पासून नंतर कंटिन्यू करू शकता. पण आता असं आहे की आपलं सेकंड इयर जर पूर्ण झालं नाही, फायनल इयर झालं नाही तर आपल्याला डिग्रीज मिळत नाही. तसं होणार नाही. जर तुमचं फर्स्ट इयर पूर्ण झालं तर तुम्हाला सायकोलॉजी जर तुमचा विषय असेल मेजर तर सायकोलॉजीमध्ये सर्टिफिकेट कोर्स केल्याचं सर्टिफिकेट तुम्हाला मिळेल. जर तुम्ही 4 सेमिस्टर म्हणजे सेकंड इयर शिकून नंतर बाहेर पडलात की पुढे शिकू शकला नाही तर तुम्हाला सायकोलॉजी विषय घेऊन तुमचा डिप्लोमा झालेला आहे असं सर्टिफिकेट मिळेल.
जर तुम्ही 3 वर्ष म्हणजे 6 सेमिस्टर जसे आता आहेत डिग्रीचे तसे शिकून जर तुम्ही बाहेर पडलात तर तुम्हाला BA इन सायकोलॉजी अशा प्रकारची डिग्री मिळेल. आणि जर तुम्ही 4थ्या सेमिस्टरला ऍडमिशन घेतली तर तुम्हाला 2 ऑप्शन्स असतील. म्हणजे एक तर तुम्हाला 4थ्या वर्षाला ऑनर्स डिग्रीसाठी ची निवड करता येईल किंवा रिसर्च डिग्रीची निवड करता येईल. जी रिसर्च डिग्री असेल त्यामध्ये तुम्ही घेतलेल्या विषयाच्या अनुषंगाने संशोधन करणं ही महत्त्वाची गोष्ट असेल आणि ऑनर्समध्ये संशोधनाचा भाग राहणार नाही तर तुमच्या विषयाशी संबंधित काही जे महत्त्वाचे पेपर्स असतील ते जे इतर 3 वर्ष शिकणाऱ्या डिग्री घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी शिकलेले नाहीत असे ॲडिशनल पेपर्स तुम्ही शिकून त्यातली ऑनर्स म्हणजे प्लेन BA पेक्षा विशेष अशी डिग्री घेऊन तुम्ही बाहेर पडाल. मात्र आपण सायकोलॉजी विषयामध्ये बोलतो आहे तर मला सांगायला आवडेल की सायकोलॉजी विषय हा मुळातच प्रॅक्टिकल विषय असल्यामुळे आणि आजही जी BA ची डिग्री सुरू आहे म्हणजे जी मुलं आता सेकंड इयर फायनल इयर करतायत तुमचे सिनियर्स त्यांना सुद्धा रिसर्चचा भाग हा ग्रॅज्युएशनला सुरुवातीपासून राहिलेला आहे. त्याच्यामुळे BA ऑनर्स किंवा रिसर्च तुम्ही कुठली पण डिग्री सायकोलॉजी विषय घेऊन जेव्हा 4थ्या वर्षी कराल तर तुम्हाला रिसर्च हा ऑनर्समध्ये सुद्धा एक पेपर रिसर्च प्रोजेक्टचा देण्यात आलेला आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला विषयांची निवड करताना एक विषय हा मेजर विषय म्हणून निवडायचा आहे. आता हा विषय तुम्ही 8ही सेमिस्टर शिकणार म्हणजे जो विषय तुम्हाला सगळ्यात जास्त आवडतो किंवा ज्या विषयामध्येच तुम्हाला करिअर करायचं आहे किंवा जो विषय मला सगळ्यात जास्त चांगला जमतो असं तुम्हाला वाटतं की या विषयात इनडेप्थ नॉलेज घेऊन मी त्याचा काही उपयोग करू शकते तो विषय तुम्ही मेजर म्हणून निवडला पाहिजे. आता हा जो मेजर विषय जो आहे याचे सुरुवातीपासूनच तुम्हाला 2 पेपर राहतील. म्हणजे BA फर्स्ट इयरला जेव्हा तुम्ही ऍडमिशन घेणार आहात आता तर तुमचा जर सायकोलॉजी मेजर विषय असेल तर सायकोलॉजीचे तुम्ही 2 पेपर शिकणार आहात. तुम्ही जर जो कोणताही मेजर विषय घ्याल त्याचे 2 पेपर तुम्हाला BA फर्स्ट इयरलाच तुम्हाला 2 पेपर द्यायचे असतील. जसं फर्स्ट सेमिस्टरला सायकोलॉजीला एक थिअरी पेपर आहे एक प्रॅक्टिकल पेपर आहे जसा आत्ता पण होता. म्हणजे सायकोलॉजी विषयामध्ये तसा बदल झालेला नाही पण अन्य विषय जे थिअरीचे होते जसं तुम्ही मराठी शिकत होतात पॉलिटिकल सायन्स शिकत होतात संस्कृत शिकत होतात तर त्याचे एकाच्या ऐवजी तुम्हाला 2 पेपर राहतील जर तुम्ही ते विषय मेजर म्हणून घेतले. त्यानंतर दुसरा भाग जो आहे तो आहे मायनर विषयांचा. मायनर म्हणजे प्रमुख विषयाशिवाय आणखी एक विषय जो तितका प्रमुख नाही पण तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे असा तुम्हाला निवडायचा आहे शिकायचा आहे. आता हा मायनर विषय तुम्हाला सेमिस्टर 2, 3, 4, 5, 6 अशा 5 सेमिस्टरमध्ये शिकायचा आहे आणि मायनर विषयाचा प्रत्येक सेमिस्टरला तुम्हाला एकच पेपर राहणार आहे. त्यानंतर आपण येऊ ओपन इलेक्टिव्ह. आता ओपन इलेक्टिव्ह मध्ये अशी सोय देण्यात आलेली आहे की जसं तुम्ही आर्ट्स करताय म्हणजे तुम्ही ह्युमॅनिटीज मध्ये शिकताय तुम्ही मानव्यशास्त्र या विद्याशाखेमध्ये शिकता आहात तर आर्ट्स सोडून तुम्हाला समजा कोणाला आर्ट्स शिकता शिकता स्टॅटिस्टिक्स शिकायचं असेल किंवा कम्प्युटर शिकायचं असेल किंवा मॅथ शिकायचं आहे तुम्हाला आणखीन नॅचरोपॅथी शिकायचं आहे तर हे विषय आर्ट्समध्ये येत नाही. मग आर्ट्सच्या विद्यार्थ्यांना आवड असून पण ते शिकता येत नव्हते तर ओपन इलेक्टिव्ह मध्ये अशी सोय देण्यात आलेली आहे की आर्ट्स मधले विद्यार्थी आर्ट्सचा विषय तर ओपन इलेक्टिव्ह म्हणून घेऊ शकतातच पण ते दुसऱ्या डिसिप्लिन मधला विषय सुद्धा घेऊ शकतात. आता हा ओपन इलेक्टिव्ह म्हणून जर तुम्ही आर्ट्स मधला विषय घेतला किंवा बाहेरचा पण विषय घेतला तर तुम्हाला पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या आणि 4थ्या सेमिस्टरमध्ये तो विषय शिकायचा आहे. त्याचा सुद्धा एक पेपर राहील. मेजर विषय हा जसं तुम्हाला 8ही सेमिस्टर शिकायचा आहे म्हणजे तो शेवटपर्यंत तुम्ही शिकाल तसं मायनर विषय तुमचा 6व्या सेमिस्टर नंतर राहणार नाही आणि ओपन इलेक्टिव्ह तुमचा 4थ्या सेमिस्टर नंतर राहणार नाही कारण त्यानंतर तुमचा फोकस हा तुमच्या मेजर विषयाकडे वाढत जातो. त्याचप्रमाणे एक विषय इंडियन नॉलेज सिस्टीम म्हणजे भारतीय ज्ञान परंपरा हा पेपर तुम्हाला राहणार आहे पहिल्या सेमिस्टरला एकच पेपर आणि तो फक्त पहिल्या सेमिस्टरलाच राहील तो नंतर राहणार नाही. आता हे जे सगळे तुमचे पेपर असतील हे लेखी पेपर असतील त्याच्यात काही ऍक्टिव्हिटीचा पार्ट असेल त्याच्यात कोणाचा काही प्रॅक्टिकलचा पार्ट असेल त्याच्याशिवाय तुम्हाला 4 प्रकारचे कोर्सेस फर्स्ट सेमिस्टर पासून प्रत्येक सेमिस्टरला त्याच्यात थोडे बदल आहेत पण आपण ढोबळ मानाने म्हटलं तर हे 4 कोर्सेस तुम्हाला प्रत्येक सेमिस्टरला करायचे. आता हे जे तुम्हाला इथे शब्द लिहिलेले दिसत आहेत VEC, SEC, VAC इथे AC पाहिजे VAC आणि CC तर हे कोणते कोर्सेस आहेत तर वोकेशनल स्किल कोर्स पहिला जो आपण VEC बघितला वोकेशनल स्किल कोर्स म्हणजे करिअरच्या दृष्टीने आवश्यक अशी कौशल्य तुम्हाला यामध्ये शिकायला मिळतील.
आता व्होकेशनल स्किल कोर्स काय असेल, तर जर तुम्ही सायकोलॉजी विषय घेतला तर तुम्ही सायकोलॉजिस्ट व्हाल, पुढे जाऊन तुम्ही रिसर्चर व्हाल, तुम्ही टीचर असाल, तुम्ही कुठे रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये रिहॅबिलिटेशन सायकोलॉजिस्ट म्हणून काम कराल, तुम्ही कुठे ऑक्युपेशनल थेरपिस्ट म्हणून काम कराल. तर मग त्या ठिकाणी तुम्हाला जी कौशल्य असली पाहिजे ती या व्होकेशनल स्किल कोर्समध्ये तुम्ही 4 सेमिस्टरमध्ये तुम्ही हा कोर्स कराल, त्यावेळी तुम्हाला शिकायला मिळतील. दुसरा भाग म्हणजे व्हॅल्यू एज्युकेशन कोर्स आहे, व्हीईसी जो दुसरा आहे तो. त्याच्यामध्ये तुम्हाला एक जबाबदार नागरिक होण्यासाठी कुठली नैतिक मूल्य असली पाहिजेत. म्हणजे आपण शिकतो तर खरी, पण स्वच्छता राखावी, पर्यावरणाची काळजी घ्यावी, संविधानाच्या नियमांचं, कर्तव्यांचं, आपण अधिकारांचं पालन केलं पाहिजे. अशा प्रकारचा भाग जो सगळ्यांसाठी कॉमन आहे आणि जो सगळ्यांनी शिकायला पाहिजे, तो या व्हॅल्यू एज्युकेशन कोर्समध्ये तुम्हाला शिकायला मिळणार आहे. त्यानंतर आहे स्किल एनहान्समेंट कोर्स. यशस्वी करिअरसाठी आपण शिक्षण घेतो आहे, आवश्यक कौशल्य शिकतो आहे, पण त्याचप्रमाणे बदलत्या काळानुसार काही स्किल्स आपल्याकडे असले पाहिजे. जसं तुमच्यामध्ये लिडरशिप स्किल असले पाहिजे, तुम्हाला नीट संभाषण करता आलं पाहिजे, तुमचं पर्सनॅलिटी डेव्हलप असली पाहिजे, तुम्हाला जुळवून घेता आलं पाहिजे. या छोट्या छोट्या गोष्टी असतात. तुम्हाला स्ट्रेस मॅनेज करता आला पाहिजे, तुम्हाला आजच्या काळात कम्प्युटर्स आलंच पाहिजे, कम्प्युटरमधले स्किल्स तुम्हाला आले पाहिजे. म्हणजे या गोष्टी अशा आहेत ज्या तुम्ही करिअर करा किंवा करिअर करू नका, पण तुमच्या एकूणच आयुष्यासाठी महत्वाचे असे स्किल्स तुम्हाला स्किल एनहान्समेंट कोर्समध्ये शिकता येतील. त्यानंतर को करिक्युलर ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत, ज्याला आपण सीसी म्हणतो, तर शिकत असताना ज्या कॉलेजमध्ये वेगवेगळ्या स्पर्धा होतात, वक्तृत्व स्पर्धा असेल, निबंध स्पर्धा असेल, पोस्टर मेकिंग आहे, रांगोळी आहे, नृत्य स्पर्धा आहे, फॅशन डिझायनिंगशी संबंधित असतील, मेकअपशी संबंधित असतील, काही पुष्प सजावट असेल किंवा कुकिंगशी संबंधित असेल, अशा स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा आहे. आपल्याकडे एनसीसी असतं, एनएसएस असतं, यांच्यामध्ये भाग घेऊन सुद्धा तुम्ही या को करिक्युलर ऍक्टिव्हिटीज कंप्लीट करू शकता. आता महत्वाचा विषय असा की या सगळ्यांमध्ये तुम्हाला दिसेल की इथे भाषा कुठे नाहीये, ज्याची नेहमी आपल्याला भीती असते. इंग्लिश विषय किंवा मराठी, हिंदी, संस्कृत भाषा आपण शिकतो, तर त्याचा इथे कुठे उल्लेख नाहीये. तर आता तुम्हाला इंग्लिश हा विषय तुम्हाला मेजर म्हणून जर घ्यायचा असेल, मराठी विषय जर मेजर घ्यायचा असेल, तर तुम्ही त्यातला जो लिटरेचरचा भाग आहे तो घेऊ शकता, किंवा इंग्लिश विषय तुम्ही मेजर म्हणून घेऊ शकता. पण त्याच्या व्यतिरिक्त जर कोणाला तो विषय मेजर म्हणून नसेल शिकायचा, त्या विषयाचं तुम्हाला पुढे शिक्षक नसेल व्हायचं, तुम्हाला त्यात रिसर्चसाठी नसेल जायचं, त्या भाषेवरती तुमचं तेवढं प्रभुत्व नाहीये किंवा तो विषय तुम्हाला नको आहे, तुमचा मेजर विषय दुसरा आहे, तर तुम्हाला आता सगळ्या सेमिस्टरमध्ये इंग्लिश, मराठी किंवा हिंदी शिकण्याची आवश्यकता नाही. तर तुम्हाला 2 सेमिस्टरमध्ये इंग्लिश हा एईसी ॲबिलिटी एनहान्समेंट कोर्स म्हणून शिकवला जाईल, आणि 2 सेमिस्टरमध्ये तुमची जी कोणती सेकंड लँग्वेज असेल, कोणाची मराठी असेल, कोणाची हिंदी असेल, किंवा कोणी संस्कृत घेईल, किंवा काही कॉलेजमध्ये दुसऱ्या भाषा असतील तर त्या पण तुम्ही घ्याल, तर त्या 2 सेमिस्टरमध्ये तुम्हाला शिकवल्या जातील. त्यानंतर तुम्हाला इंग्रजी किंवा अन्य भाषांचे पेपर या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाप्रमाणे नसणार आहेत. आपण की जर तुम्ही सायकोलॉजी हा विषय मेजर म्हणून शिकता आहात, त्याला आपण हिंदीमध्ये मनोविज्ञान म्हणतो, मानसशास्त्र म्हणतो मराठीमध्ये, तर या विषयाच्या अनुषंगाने तुम्हाला काय शिकायला मिळणार आहे? तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की मानसशास्त्र हे मानवी वर्तनाचं शास्त्र आहे. इथे जसं या आकृतीमध्ये दाखवलेलं आहे की माणसाच्या मेंदूमध्ये, त्याच्या एकूणच व्यक्तिमत्वामध्ये इतक्या गोष्टी दडलेल्या असतात की एखाद्या माणसाचं वर्तन अशा प्रकारचं का आहे हे समजून घ्यायचं, आपल्याला नेहमी ती गोष्ट आपल्याला कोड्यात पाडते आणि नेहमी समजून घेण्याचा आपण प्रयत्न करतो. तर माणूस असा का वागतो हे समजण्यासाठी, किंवा माणसाला ज्या काही समस्या येतात त्या कशा दूर कराव्यात, त्याला आणखी सक्षम कसं करावं जेणेकरून तो समाधानी, आनंदी आयुष्य जगू शकेल, हे समजून घेण्यासाठी आपल्याला या विषयाची मदत होते. तुमचा हा विषय होताच तर तुम्हाला हे माहिती असेल, आणि जर तुमचा हा विषय नसेलही तरी सायकोलॉजी हा आज सगळ्यांसाठीच फार उत्सुकतेचा विषय आहे, तर त्यांना सुद्धा या अनुषंगाने या विषयाची व्याप्ती लक्षात येईल. शास्त्र हा विषय मेजर विषय जर तुमचा असेल, आता आपण बघितलं की तुम्हाला हा विषय मेजर म्हणून घेता येतो किंवा मायनर म्हणून घेता येतो किंवा ओपन इलेक्टिव्ह घेता येतो. तर पहिल्यांदा आपण फोकस ठेवूया की मानसशास्त्र हा विषय मेजर म्हणून जर तुम्हाला शिकायचा असेल तर त्यात तुम्हाला काय काय शिकायला मिळेल. तर बघा, सेमिस्टर वाईज बघूया. पहिल्या सेमिस्टरला तुम्हाला मी जसं म्हटलं तसं 2 पेपर शिकायचे. बघा इथे पेपर 1 लिहिलेला आहे मानसशास्त्राची मूलतत्वे भाग 1, आणि पेपर 2 लिहिलेला आहे उपायोजित मानसशास्त्र प्रयोग भाग 1. म्हणजे एक पेपर हा तुमचा थिअरी असणार आहे, दुसरा पेपर हा तुमचा प्रॅक्टिकल असणार आहे. आता मानसशास्त्राची मूलतत्वे यामध्ये आपल्याला काय शिकायला मिळेल, तर
तर माणसाच्या वर्तनामागे कारण असणाऱ्या सगळ्या मानसिक प्रक्रियांचा अभ्यास आपल्याला आधी करावा लागतो जर आपल्याला माणसाचं वर्तन समजून घ्यायचं असेल. आणि यापैकी काही मानसिक प्रक्रियांचा अभ्यास आपण या सेमिस्टरमध्ये या भाग 1 पेपरमध्ये करणार आहोत. जसं त्याच्यामध्ये तुम्हाला सायकोलॉजीचा एकूण उगम कसा झाला, त्याचा इतिहास काय आहे, कशी डेव्हलपमेंट झाली हे शिकायला मिळेल. त्यानंतर आपल्या वर्तनाशी आपला मेंदूही तेवढाच जोडलेला असतो, सो आपल्या मेंदूची रचना शिकायला मिळेल, स्ट्रक्चर ऑफ ब्रेन शिकायला मिळेल. त्यानंतर ज्या मानसिक प्रक्रिया मी म्हटलं मेंटल प्रोसेसेस, त्यापैकी लर्निंग, मेमरी, सेन्सेशन, थिंकिंग प्रोसेस किंवा क्रिएटिव्ह थिंकिंग हे सगळं तुम्हाला सेम 1 मध्ये शिकायला मिळेल. तर हा तुमचा एक 80 मार्काचा पेपर असेल थिअरीचा, आणि तसंच तुम्हाला 40 मार्काचा प्रॅक्टिकलचा सुद्धा भाग सेम 1 ला असणार आहे. सेम 2 शास्त्राची मूलतत्वे भाग 2 आपण शिकणार आहोत. म्हणजे इतर मानसिक प्रक्रियांचा अभ्यास जो काही आपण करतो, जे आपण फर्स्ट इयरला शिकणार नाही, त्या प्रक्रिया आपण सेम 2 ला शिकणार आहोत. जसं इंटेलिजन्स, पर्सनॅलिटी, मोटिवेशन, इमोशन अशा प्रक्रिया आपण इथे शिकणार आहोत. त्यानंतर पेपर 2 जो असणार आहे, आता इथे बघा, इथेच प्रॅक्टिकल पेपर नाहीये सेमिस्टर 2 ला. इथे आपल्याला परत थिअरी पेपर आहे ज्याचं नाव आहे जैविक मानसशास्त्र. आपलं वर्तन, आपला मेंदू, आपलं इतर शरीर हे त्याच्याशी कसं संबंधित आहे, आपल्या आठवणी कुठे साठवल्या जातात, सगळं ब्रेन मध्ये होतं पण नेमकं कुठे कुठे होतं, किंवा आपल्याला इमोशन्स, काही भावना जाणवतात त्या हृदयातून येतात का मेंदूतून येतात, किंवा आपल्या शरीरात आपण म्हणतो माझ्या मनात असा विचार आला, हा विचार नक्की कुठे, कारण मन हा काही अवयव नाही. शिवाय आपण नेहमी ऐकतो की आपले हार्मोन्स इम्बॅलन्स झाले तर आपल्या शरीरामध्ये फार अडचणी होतात, फार समस्या निर्माण होतात. तर हे हार्मोन्स नक्की कुठले असतात आणि ते कसा परिणाम करतात, अशा अनेक गोष्टी या जैविक मानसशास्त्रात आपल्याला शिकायला मिळणार आहेत. सेमिस्टरला आपल्याला जे 2 पेपर शिकायचे आहेत, तो पहिला थिअरी पेपर असणार आहे सामाजिक मानसशास्त्र, आणि दुसरा इथे मग मात्र पुन्हा प्रॅक्टिकलचा भाग आहे उपयोजित मानसशास्त्र प्रयोग भाग 2. यामध्ये सुद्धा तुम्हाला प्रॅक्टिकल्स असतील. आणि या थिअरी पेपरमध्ये सामाजिक मानसशास्त्राच्या व्यक्ती आणि समाज यांच्यात कशी कशी आंतरक्रिया घडते, प्रत्येकाचं वागणं बोलणं कसं वेगळं असतं, प्रत्येक समाज वेगळा विचार करतो किंवा वेगळ्या पद्धतीने रिॲक्ट करतो, हे कसं घडतं हे आपण शिकूया. सेमिस्टर 4 मध्ये पहिला पेपर जो आपल्याला असणार आहे तो औद्योगिक संघटनात्मक मानसशास्त्र असणार आहे. आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की एक माणूस आपल्या आयुष्याच्या कमीत कमी 30-35 वर्ष नोकरी व्यवसाय करतो. तो कर्मचारी म्हणून नोकरी करत असतो, कुठे मॅनेजर असेल, कुठे अधिकारी असेल, कुठे त्याचा स्वतःचाच बिझनेस असेल, तो मालक म्हणून काम करत असेल. हे सगळं करताना नेमकं काय घडतं, ते करताना काय अडचणी येतात, काय समस्या येतात, हे आपल्याला यामध्ये शिकायला मिळणार आहे. या सेमिस्टरला म्हणजे सेमिस्टर 4 ला जो पेपर 2 असणार आहे त्यामध्ये मानव संसाधन व्यवस्थापन, ज्याला आपण HR म्हणतो, हा शब्द तुम्ही तुमच्या MBA करणाऱ्या भावंडांकडून किंवा मैत्रिणींकडून किंवा जेव्हा आपण बरेचदा करिअरच्या बाबतीमध्ये वेगवेगळे ऑप्शन्स बघतो तेव्हा तुम्ही ऐकला असेल. तर HR मानव संसाधन व्यवस्थापन, ह्युमन रिसोर्स, हा सायकोलॉजीशी सुद्धा संबंधित विषय आहे. तर मानव संसाधन व्यवस्थापन आणि ग्राहक मानसशास्त्र हा पेपर तुम्हाला असेल. आता कंपनीमध्ये HR नेमकं काय करतं, HR शब्द तर आपण ऐकलाय, पण HRचं नक्की काम काय असतं याचा अभ्यास आपण या पेपरमध्ये करणार आहोत. शिवाय आपण बाजारात जातो आणि कस्टमर म्हणून, ग्राहक म्हणून खूप वस्तू विकत घेऊन येतो. तर याच्या मागची सायकोलॉजी काय असते, ज्या वस्तू बाजारात विकल्या जातात त्या कशा डिझाईन केल्या जातात, त्याच्या मागची आयडिया कशी असते, त्याचं मार्केटिंग कसं केलं जातं, हे सगळं आपण या पेपरमध्ये शिकणार आहोत. आपल्याला थिअरी पेपर आहेत सगळे, पण इथून तुमच्या लक्षात येईल, कारण की सेमिस्टर 4 पर्यंत तुमचे ओपन इलेक्टिव्हचे विषय संपलेले असतील, तर इथे तुमचा मेजरचा 3रा पेपर वाढलेला तुम्हाला दिसेल. तर पहिला पेपर आहे समुपदेशन मानसशास्त्र. आता मानसशास्त्रज्ञ म्हणून तुम्ही काउन्सिलर व्हाल तेव्हा जर एखादी व्यक्ती तुमच्याकडे आली की मला करिअर निवडीबद्दल समस्या आहे, किंवा माझं ब्रेकअप झालेलं आहे, किंवा माझं घरच्यांशी पटत नाही, किंवा मला कामाच्या ठिकाणी माझ्या कलिग्स बरोबर खूप त्रास होतो, तर मी कसं जुळवून घेऊ, तिथे मला कोणी बुली करतं आहे, किंवा मला एखाद्या गोष्टीचं, जसं आता आहे ना मोबाईलचं खूप व्यसन लागलेलं आहे, किंवा माझं वजन जास्त आहे आणि मला वजन कमी करायचं आहे पण माझे काही दुसरे मेंटल प्रॉब्लेम्स आहेत ज्याच्यामुळे माझं वजन कमी होत नाही असं माझं डायटिशियन म्हणते, असे कुठले पण प्रॉब्लेम्स असते. अशी एखादी व्यक्ती काउन्सिलर म्हणून तुमच्याकडे जर आली, तुम्ही काउन्सिलर झाल्यानंतर, तर तिला तुम्ही कसं काउन्सिलिंग कराल हे तुम्हाला समुपदेशन मानसशास्त्राच्या या पेपरमध्ये शिकायला मिळेल. दुसरा पेपर आहे स्वास्थ्य आणि सकारात्मक मानसशास्त्र.
आपल्याला माहिती आहे आजच्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये मानसिक शारीरिक दृष्ट्या स्वस्थ आणि आनंदी कसं राहायचं ही एक मोठी सर्कस झालेली आहे, मोठं चॅलेंज आहे ते. तर कारण मानसिक स्वास्थ्य आणि शारीरिक स्वास्थ्य हे दोन्ही एकमेकांशी संबंधित आहे. तुम्ही मनाने छान असाल तर तुम्ही निरोगी राहाल, तुम्ही निरोगी असाल तरच तुम्ही मनाने सुद्धा छान राहाल. तर याबद्दलचं जे काही तंत्र असतील, याची कारणं असतील, ही तुम्हाला या पेपरमध्ये शिकायला मिळतील. तिसरा जो पेपर आहे विकास मानसशास्त्र, इथे लाईफस्पॅन सायकोलॉजी आपण त्याला म्हणतो. तर जन्मापासून मृत्यूपर्यंत मोठं होताना काय काय घडतं, प्रत्येक स्तरावर माणूस काय शिकतो, त्याला काय अडचणी येतात, लहान मूल म्हणून त्याची सायकोलॉजी कशी असते, मग किशोर वयामध्ये तुमच्यासारख्या वयामध्ये त्यांची म्हणजे कुठल्याही व्यक्तीची सायकोलॉजी कशी असते, मोठं झाल्यानंतर कुठल्या समस्या येतात, हे सगळं आपण या विकास मानसशास्त्राच्या पेपरमध्ये शिकणार आहोत. दुसऱ्या सेमिस्टरमध्ये आपल्याला परत 3 पेपर शिकायचे आहेत. मनोविकृतीशास्त्र, म्हणजे तुम्हाला काही भाग 12वीला सुद्धा होता की मानसिक आरोग्याच्या समस्या कशा निर्माण होतात आणि त्या कशा ओळखायच्या, तर हे आपल्याला मनोविकृती शास्त्रामध्ये शिकता येईल. मग आता आपण मानसिक समस्या कोणाला आहे, एखादा मानसिक आजार आहे हे शिकलो, तर मानसोपचार तज्ञ, तुम्हाला माहिती आहे जो सायकोलॉजिस्ट असतो तो मानसोपचार तज्ञ म्हणून सुद्धा काम करतो, की मानसोपचार म्हणून थेरपिस्ट म्हणून तुम्ही त्या मानसिक समस्यांवर कोणत्या तंत्राने उपाय कराल, हे तुम्हाला मानसोपचाराच्या पेपरमध्ये शिकता येईल. त्यानंतर अतिशय वेगळा असा विषय म्हणजे सांख्यिकी आणि संशोधन पद्धती. आता आपल्याला माहिती आहे की सायकोलॉजी हा प्रॅक्टिकल विषय आहे. प्रॅक्टिकल विषय असल्यामुळे आणि हा मनुष्याच्या स्वभावाशी वर्तनाशी संबंधित विषय असल्यामुळे याच्यामध्ये रिसर्चच्या सुद्धा अतिशय जास्त प्रमाणामध्ये संधी उपलब्ध आहे. एक मानसशास्त्रज्ञ म्हणून तुम्ही जेव्हा काम करता तेव्हा तुमच्याकडे जे काही अनुभव येतात त्याच्या अनुषंगाने किंवा तुमच्या कामाच्या दृष्टीने तुम्हाला जेव्हा संशोधन करावं लागेल तेव्हा तुम्हाला काही स्टॅटिस्टिक्स सुद्धा त्यामध्ये सांख्यिकीचा सुद्धा काही वापर करावा लागेल. सांख्यिकी ही एक पद्धत आहे. आपल्याकडे जेव्हा संख्यात्मक माहिती खूप मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असते तेव्हा त्याचं अनालिसिस करून आपण त्याच्यातनं काही निष्कर्ष कसे काढू शकतो, कसं मूल्यांकन करू शकतो, हे सगळं मानसशास्त्रज्ञ म्हणून काम करताना खूप महत्वाचं आहे. तर ते सगळं तुम्हाला या पेपरमध्ये शिकायला मिळेल. सेमिस्टर 7व्या सेमिस्टरमध्ये मी जसं म्हटलं की 7वा आणि 8वा सेमिस्टर म्हणजे तुम्ही आता 4थ्या वर्षाला आलेला असाल आणि तिथे तुम्हाला रिसर्च म्हणून सुद्धा डिग्री घेता येईल आणि ऑनर्सची सुद्धा डिग्री घेता येईल. तुम्हाला निवड करायची आहे. पण जसं मी आधी म्हटलं की सायकोलॉजी हा मुळातच प्रॅक्टिकल आणि रिसर्चचा विषय असल्यामुळे तुम्हाला इथे 7व्या सेमिस्टरमध्ये आणि 8व्या सेमिस्टरमध्ये तुम्हाला संशोधन हे करायचंच आहे. तर आता या 7व्या सेमिस्टरचे पेपर्स बघा कुठले आहेत. 7व्या सेमिस्टरमध्ये तुम्हाला व्यक्तिमत्व सिद्धांत म्हणजे पर्सनॅलिटीशी संबंधित अनेक थिअरीज आहेत, त्याचा डिटेलमध्ये अभ्यास तुम्हाला या पेपरमध्ये करता येणार आहे. व्यक्तिमत्वाचा इतक्या डिटेलमध्ये अभ्यास केल्यानंतर आपण कुठल्याही माणसाच्या वागण्यावरनं किंवा आपण त्याची जर थोडी केस हिस्ट्री घेतली की त्याचं बालपण कसं होतं, त्याचं संगोपन कसं झालंय, त्याच्या आयुष्यातल्या महत्वाच्या घटना कुठल्या होत्या, त्यांनी काय मिळवलंय, त्याच्या आयुष्यात कुठले आतापर्यंत ताण किंवा दुःखाचे प्रसंग कुठले राहिलेत, हे जाणून घेतल्यानंतर त्याच्या अपब्रिंगिंगमध्ये किंवा त्याच्या स्वभावामधल्या गोष्टी या आपल्याला हळूहळू कळत जातात आणि म्हणून कुठल्याही व्यक्तीला समजून घेण्यासाठी पर्सनॅलिटी थिअरीज आपल्याला खूप मदत करतात. दुसऱ्या पेपरमध्ये मानसशास्त्राची आता जी नवीन क्षेत्र आहे, जसं उदाहरणार्थ सांगायचं तर डिजिटल सेफ्टी हा विषय 2 वर्षापूर्वी नव्हता, कोरोनापूर्वी. आता कोरोनानंतर सगळ्यांना इतकं डिजिटल आपण झालेलो आहोत किंवा या वेगवेगळ्या गॅजेट्सची इतकी सवय लागते की जसं दारू किंवा सिगरेटच्या किंवा काही ड्रग्सच्या व्यसनापासून लोकांना दूर करण्यासाठी काही सेंटर्स असतात जिथे तुम्ही व्यसनमुक्ती केंद्रामध्ये अशा व्यक्तीला पाठवून त्याच्यावर उपचार होऊ शकतात. तसे आता मोबाईलच्या व्यसनापासून लोकांना दूर करण्यासाठी, त्यांना त्यातून सोडवण्यासाठी सुद्धा आता सेंटर्स नवीन उघडली आहेत. तर असे नवीन नवीन विषय माणूस जसं जसं नवीन गोष्टी शिकतोय तसे त्यातले चॅलेंजेस पण तयार होत आहेत. तर असे काही नवीन क्षेत्रांविषयी तुम्हाला मानसशास्त्राची नवीन क्षेत्रे यात शिकायला मिळेल. मानसशास्त्रीय चाचण्या सुद्धा एक मानसशास्त्रज्ञ म्हणून आपल्याला अनेकदा वापराव्या लागतात आणि आपल्याला सुद्धा अशी चाचणी बनवता आली पाहिजे, तयार करता आली पाहिजे. कारण एखाद्या विषयाला घेऊन जर मला संशोधन करायचं आहे तर त्याची चाचणी मी कशी तयार करीन आणि मी कशा पद्धतीने ते संशोधन करेन. कारण आपण थेरपिस्ट म्हणून काम करू, आपण काउन्सिलर म्हणून काम करू, आपण शिक्षक म्हणून काम करू, पण एक माणूस म्हणून आपल्याला आपल्याकडे येणाऱ्या, आपल्या संपर्कात येणाऱ्या माणसांचे जे काही अनुभव येतील त्याच्या अनुषंगाने आपली जी काही समज असेल किंवा आपल्याला जे काही उलगडत जाईल माणसाच्या स्वभावाविषयी ते या संशोधनाच्या किंवा चाचण्यांच्या माध्यमातून पुन्हा आपण आपल्या विषयात कॉन्ट्रीब्यूट करू शकतो.
म्हणजे बघा, काही लोकांनी संशोधन केलं, इतका अभ्यास केला म्हणून आज आपण सायकोलॉजी शिकू शकतो. तर आपण सुद्धा सायकोलॉजिस्ट म्हणून जे अनुभव घेऊ ते पण आपण एक परतफेड म्हणून पुन्हा आपल्या विषयात कॉन्ट्रीब्युट केलं पाहिजे की नाही. म्हणून मानसशास्त्रीय चाचण्यांची रचना तुम्हाला या पेपरमध्ये शिकायला मिळेल आणि त्या योगे तुम्ही कॉन्ट्रीब्युट सुद्धा करू शकाल. 8व्या सेमिस्टरमध्ये जसं मी म्हटलं की 7व्या आणि 8व्या सेमिस्टरमध्ये तुम्हाला संशोधन प्रकल्प करायचा आहे. तो 7व्या सेमिस्टरमध्ये सुरू होईल आणि 8व्या सेमिस्टरमध्ये इथे जो चौथा पेपर लिहिलेला आहे तिथे तो तुमचा संशोधन प्रकल्प पूर्ण होईल. त्या व्यतिरिक्त 8व्या सेमिस्टरमध्ये तुम्ही जर काउन्सिलर झालात तर काउन्सिलर म्हणून कोणाशी पण बोलताना तुम्हाला कुठली व्यावसायिक कौशल्य तुमच्याकडे असली पाहिजेत ते तुम्हाला या पेपरमध्ये शिकायला मिळेल. त्यानंतर सांख्यिकी आणि संशोधनाचा जो भाग आपण तिकडे 5व्या-6व्या सेमिस्टरला शिकलो त्याच्यापेक्षा ॲडव्हान्स सांख्यिकी आणि संशोधनाच्या काय पद्धती आहेत ते तुम्हाला 8व्या सेमिस्टरला शिकायला मिळेल. कारण 8व्या सेमिस्टर नंतर तुम्ही पूर्णपणे आपली डिग्री कंप्लीट करून, रिसर्च किंवा ऑनर्सची डिग्री कंप्लीट करून आता तुम्ही नोकरी व्यवसायासाठी एकदम तयार असणार आहेत, बाहेर निघणार आहे. त्यामुळे इथे ज्या गोष्टी तुम्हाला शिकवल्या जातील या तुमच्या करिअरसाठी उपयोगी अशा गोष्टी शेवटच्या टप्प्यावर शिकवल्या जातील. 3ऱ्या पेपरमध्ये तुम्ही मानसशास्त्रीय समुपदेशन आणि संशोधनातील नैतिकता म्हणजे समुपदेशन करताना जसं थोडक्यात सांगायचं तर आपल्याला माहिती आहे की एखादी व्यक्ती विश्वासाने मला काही सांगते तर माझं कर्तव्य आहे समुपदेशक म्हणून की मी ती दुसऱ्या कोणाला शेअर करू नये, नाहीतर ती व्यक्ती माझ्यावर विश्वासच ठेवणार नाही. याला म्हणतात कॉन्फिडेन्शियलिटी, गोपनीयता. ही एक महत्वाची नैतिक बाब आहे जी समुपदेशकाला सांभाळायची असते. तर अशा काही गोष्टी ज्या करिअरमध्ये तुम्हाला एथिक्स कोड तुम्हाला कुठले पाळायचे आहेत, प्रोफेशनल एथिक्स, ते तुम्हाला या पेपरमध्ये शिकायला मिळतील. आणि चौथा पेपर तर तुमचा संशोधनाचा जो 7व्या सेमिस्टरमध्ये पण असेल तो 8व्या सेमिस्टरमध्ये सुद्धा असणार आहे. तर अशा 8 सेमिस्टरमध्ये तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला समजा पुढे MBA करून तुम्हाला औद्योगिक मानसशास्त्र तुम्ही शिकलेला आहात तर MBA करून तुम्हाला HR मध्ये जायचं असेल, तुम्हाला कॉर्पोरेटमध्ये जायचं असेल किंवा तुम्हाला समजा पुढे B.Ed करायचं असेल तर तिथे सुद्धा तुम्हाला शैक्षणिक मानसशास्त्राचा उपयोग होणार आहे किंवा सायकोलॉजी पेपर तिथे पण असणार आहे. किंवा तुम्हाला रिसर्चमध्ये यायचं आहे तर त्यासाठी जी काही मेथोडॉलॉजी किंवा स्टॅटिस्टिक्स तुम्हाला माहिती पाहिजे ते सुद्धा तुम्हाला इथे शिकायला मिळणार आहे. त्यानंतर तुम्हाला समजा रिसर्चमध्ये यायचं आहे किंवा तुम्हाला थेरपिस्ट व्हायचं आहे किंवा तुम्हाला क्लिनिकल सायकोलॉजिस्ट व्हायचं आहे तर सायकोलॉजीच्या अनुषंगाने जे काही करिअर ऑप्शन तुमच्यासाठी उपलब्ध आहेत त्याच्यासाठी जेही काही तुम्हाला शिकायला पाहिजे ते सगळं या 8 सेमिस्टर्समध्ये तुम्हाला शिकायला मिळेल. अशा पद्धतीने बघा ही सिलेबसची रचना आहे. आणि याचसाठी मी मगाशी म्हटलं तसं की आम्ही ज्या काळामध्ये शिकलो त्या काळाच्या तुलनेने जे काही आम्ही अनुभव घेतले की जे आम्हाला कॉलेजमध्ये शिकायला मिळालं नाही, मग आम्ही प्रोफेशनमध्ये आल्यावर शिकलो, अनुभवाने शिकलो, रिसर्च करता करता शिकलो, त्या सगळ्या गोष्टी एकत्र करून आम्ही या सिलेबसमध्ये तुमच्यासाठी टाकलेल्या आहेत जेणेकरून तुम्हाला करिअरमध्ये गेल्यानंतर, पुढे गेल्यानंतर त्या सगळ्या गोष्टी लगेच वापरता येतील, लगेच त्याचा फायदा होईल. मानसशास्त्र हा विषय मेजर म्हणून आपण 8 सेमिस्टर काय काय शिकणार ते आपण बघितलं. जर तुम्हाला मानसशास्त्र हा विषय मायनर म्हणून घ्यायचा असेल तर तुम्हाला सेमिस्टर 2 ते सेमिस्टर 6 पर्यंत हा विषय शिकायचा आहे. कुठले पेपर शिकणार आहात बघा. सेमिस्टर 2 ला तुमचा मायनर सायकोलॉजी विषय सुरू होईल तेव्हा तुम्ही सामान्य मानसशास्त्र शिकणार आहात सेमिस्टर 2 आणि इकडे बघा सेमिस्टर 3 ला. आता या सामान्य मानसशास्त्र भाग 1 आणि भाग 2 मध्ये जे आपण सुरुवातीला मानसशास्त्राची मूलतत्वे नावाने जो पेपर बघितला मेजर मधला की ज्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या मेंटल प्रोसेसेस शिकायला मिळणार आहेत, सायकोलॉजिकल डेव्हलपमेंट, त्याच्यानंतर तुमचं स्ट्रक्चर ऑफ ब्रेन, असे सगळे विषय आणि सगळ्या मेंटल प्रोसेसेस या 2 पेपरमध्ये कव्हर होतील. फक्त याचं नाव वेगळं आहे कारण ते आयडेंटिफाय झालं पाहिजे की तो मेजरचा विषय आहे, हा मायनरचा विषय आहे म्हणून. त्यानंतर सेमिस्टर 4, सेमिस्टर 5, सेमिस्टर 6 हे 3 सेमिस्टर जर तुम्ही बघितले तर इथे पेपरची नावं उपायोजित मानसशास्त्र भाग 1, भाग 2, भाग 3 अशी आहेत. आणि वरती आपण जितक्या पण मानसशास्त्राच्या शाखा बघितल्या जसं मनोविकृतीशास्त्र आहे, मानसोपचार आहे, ग्राहक मानसशास्त्र आहे, मानव संसाधन आहे, त्यानंतर काही प्रमाणात शैक्षणिक मानसशास्त्र आहे, त्याच्यानंतर सांख्यिकीचा काही भाग आहे, हे सगळे विषय या उपयोजित मानसशास्त्राच्या भाग 1, 2, 3 मध्ये तुम्हाला शिकायला मिळणार आहेत. म्हणजे हा विषय तुम्ही मायनर जरी घेतलात तरी सगळ्याच विषयांना तुम्ही स्पर्श करून निघणार आहात. जरी हा तुमचा मेजर विषय नसला तरी मायनर म्हणून हा विषय शिकून सुद्धा तुम्ही या विषयामध्ये तयार व्हाल. आता
ओपन इलेक्टिव्ह म्हणून तुम्हाला घ्यायचं असेल किंवा दुसऱ्या डिसिप्लिन मध्ये शिकणाऱ्या, दुसरे कोर्स करणाऱ्या कोणाला जर सायकोलॉजी ओपन इलेक्टिव्ह म्हणून घ्यायचं असेल तर सेमिस्टर 1 ते 4 मध्ये त्यांना हा पेपर शिकता येईल. आणि त्याचे पेपर्स बघा कुठले आहेत. सेमिस्टर 1 चा जो विषय आहे तो सामान्य मानसशास्त्र, जसं मी मगाशी सांगितलं की सगळ्या मेंटल प्रोसेसेस या पेपरमध्ये आपल्याला शिकता येतात. त्यानंतर त्याचा अप्लिकेशन पार्ट जो आहे तो पुढच्या 3 सेमिस्टरमध्ये आपण दिलेला आहे. मानवी जीवनासाठी मानसशास्त्र म्हणजे आपल्या डे टू डे लाईफमध्ये सायकोलॉजी आपल्याला कशा पद्धतीने मदत करते असं ओरिएंटेशन या पेपरमध्ये तुम्हाला शिकायला मिळेल. म्हणजे मानवी जीवनाच्या समस्या काय आहेत, त्यासाठी सायकोलॉजीचा आपण स्वतःसाठी आणि दुसऱ्यांसाठी कसा उपयोग करू शकतो. तिसऱ्या सेमिस्टरला आधुनिक काळासाठी समुपदेशन, जसं की आपण बघतो की पेरेंटिंग पासून असेल किंवा बाळाला जन्माला घालण्यापूर्वी सुद्धा आईला समुपदेशनाची गरज असू शकते, फॅमिली प्लॅन करताना सुद्धा गरज असू शकते, मूल जन्माला आल्यानंतर कुठल्या शाळेत घालावं, त्याचा अभ्यास कसा घ्यावा, त्याला चांगल्या सवयी कशा लावाव्या, अशा अगणित ठिकाणी आजच्या काळामध्ये आपल्याला समुपदेशनाची गरज पडते. तर तो सगळा विषय आपण या तिसऱ्या सेमिस्टरच्या पेपरमध्ये शिकणार आहोत. आणि चौथ्या सेमिस्टरमध्ये स्वास्थ्य आणि कल्याणासाठी मानसशास्त्र, म्हणजे ज्याच्यामध्ये मानसिक आजार, मानसिक समस्या, मग स्ट्रेस आहे आजच्या काळामध्ये, त्याचा शारीरिक तब्येतीवर होणारा परिणाम आहे, मग त्यासाठी काय करावं, कसं आपण आनंदी राहू शकतो, स्ट्रेस कमी करू शकतो, आपण वेलबिंग ज्याला म्हणतात, म्हणजे आपण आपल्या स्वतःच्या कल्याणासाठी कसा या विषयाचा उपयोग करू शकतो, हे सगळं तुम्हाला ओपन इलेक्टिव्हच्या पेपरमध्ये सुद्धा शिकता येईल. आता अशा सगळ्या पद्धतीने सायकोलॉजी हा विषय मेजर, मायनर आणि ओपन इलेक्टिव्ह म्हणून जर तुम्ही घेतला तर तुम्हाला कुठले विषय शिकता येतात हे या व्हिडिओमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न केला. मला असं वाटतं अनुषंगाने तुमची जी माहिती आहे ती निश्चितच वाढली असेल आणि हा विषय शिकताना तुम्हाला काय शिकायला मिळणार आहे ही क्लॅरिटी सुद्धा आली असेल. त्यामुळे तुम्ही निर्णय सुद्धा चांगल्या पद्धतीने घेऊ शकता. याच उद्देशाने मी हा व्हिडिओ बनवलेला होता. तर ज्या विद्यार्थिनींना, ज्या विद्यार्थ्यांना या विषयामध्ये पुढे काही करायचं आहे त्यांनी या पेपरचा नक्की अभ्यास करावा. तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू.